झी 24 तास एक पाऊल पुढे. गुंडा पुरुष देव या मालिकेमध्ये आता नवा वाद निर्माण होणार आहे, तो म्हणजे उमाच्या खो खो खेळण्यावरून. उमाने खो खो स्पर्धेत भाग घ्यावा यासाठी तिला प्रोत्साहन देणारी दुर्गा आणि उमाने स्पर्धेत भाग घेऊ नये म्हणून तिला दटावणारी शीला या दोघींमध्ये आता पुन्हा एकदा तेढ निर्माण होणार आहे. आणि हाच गुंता सुटणार आहे का हे विचारूयात दुर्गा आणि शीलाला. गुंडा पुरुष देव मधली मी दुर्गा. गुंडाच्या माळावर सध्या बरंच काही घडतंय आणि मी माझ्या लाडक्या जावेबरोबर म्हणजेच शीला वहिनींबरोबर आहे. नाही तसं सिरियलमध्ये असं लाडकं वगैरे काही नसतं, सॉरी. तर शीला वहिनी, तुम्ही आत्ता जे करताय म्हणजे माझी पुतणी उमा, तिचं कोल्हापूर जिल्हा खो खो संघातर्फे ती आता खेळणार आहे. आणि हे सगळं चांगलं घडत असताना शीला वहिनींनी मात्र असा निर्णय घेतलाय की माझी मुलगी खेळणार नाही. तर हे मला काही पटत नाहीये तुमचं जाऊबाई. नाही, पण माझ्या मते हा चांगलाच निर्णय आहे. कारण दिवस सध्याचे बघता आई म्हणून मला तिची फार काळजी वाटते की गावातल्या गावात ती खेळतीये, जातीये बाहेर, तरी तिला घरी यायला उशीर झाला आणि मला काळजी वाटते. पण इथे तर ती बाहेर जाणार आणि खेळणार, ते सुद्धा खो खो म्हटल्यावर खो खोचे कपडे, आखूड कपडे, आणि मुलगी आता मोठी होतीये, अशा सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात आहेत एक आई म्हणून. आणि माझं म्हणणं असं आहे की मी काय तिच्या प्रगतीच्या आड मला यायचं नाहीये. जर तिला कुठल्या गोष्टीत तिला प्रावीण्य मिळवायचंच असेल तर माझ्यासाठी माझं म्हणणं आहे की निबंध स्पर्धा आहेत, चित्रकला स्पर्धा आहेत, तिने निबंध लिहावेत, वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यावा आणि पुढे जावं. पण खो खो खेळण्याला माझा आक्षेप याच्यासाठी आहे की तिने ते छोटे कपडे घालून बाहेर जाऊ नये. आणि दुसरीकडे एक मला असंही वाटतंय की कुठेतरी दुर्गा तिला फूस लावतीये आणि आईच्या विरोधात जायला सांगतेय का? नाही, असं काहीच नाहीये. उलट अण्णांनी सुद्धा परमिशन दिली आहे शीला वहिनी. नाही म्हणाले, मी समजावलं. हा, म्हणजे शीला वहिनींनी समजावल्यानंतर अण्णा ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तुमची मुलगी आहे, ठीक आहे. पण तसं पाहता जर तिला त्या खेळाबद्दलची आवड आहे तर तिला का खेळायला देऊ नये? तर आपण, मला असं वाटतं शीला वहिनी प्लीज विचार करा आणि असं नका करू तुम्ही. नुसतं प्लीज करून चालणार नाही. तुला प्लीज खूप कष्ट उपसावे लागणार आहेत. बघूया आता ही मला पटवू शकते का, उमाचं काय फ्युचर आहे. पण माझ्या मते आत्ता तरी मला असं वाटतंय की माझ्या मुलीने आत्ता असं खेळायला बाहेर जाऊ नयेत, ते छोटे कपडे घालू नयेत आणि माझ्या नजरेसमोरून काही फार मला तिला लांब घालवायचं नाहीये. आणि मुळात काही अदबशीर खेळ असते तर आमची काहीच हरकत नव्हती, पण मुळातच मुलींनी असे मैदानी खेळ खेळणं आम्हाला नाही आवडत. सर, मला नाही वाटत आमच्या घरातून तिला परवानगी दिली जाईल. एकविसाव्या शतकामध्ये आपण वावरतो आहोत आणि या शतकामध्ये प्रत्येक खेळामध्ये स्त्री म्हणजे मुलगी आपल्याला दिसते, स्त्रिया दिसतात. तरी देखील वहिनी असं करतायत. तर मला असं वाटतंय की गुंडा पुरुष देवाच्या कृपेने त्यांच्या डोक्यात प्रकाश पडो आणि मला खेळायला मिळू देत. आणि अर्थात तिची काकू म्हणून मी सुद्धा नक्की प्रयत्न करीन, पण जे काही असेल ते असं आडपडदा ठेवून नाही, समोरासमोर. आता ना मला पुन्हा तेच सांगायला नको लावूस. आणि हा जो काय आक्रस्ताळपणा चालला ना तो आधी बंद कर. ठीक आहे, मी अण्णाजोबांना जाऊन. अरे बाप रे, ह्याचं नाव सांगायला चाललीस तू? असं नाही करायचं. आणि हे बघ, आजोबांना त्रास नाही द्यायचा. आजोबांची तब्येत बरी नाहीये की नाही, आता त्यांच्या डोक्याशी जाऊन उगाच भुणभुण करत राहू नकोस. तुला खाऊ करून देऊ मी छान, काय हवंय तेच तुला ओरडते. आणि अजून एक, मी खो खो खेळणार म्हणजे खेळणार. उमा असं म्हणतात की कुठल्याही गोष्टीसाठी बदल होण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण दुर्गाच्या दृष्टीने आता बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. थोडंफार अण्णा आता तिच्या बाजूने म्हणजे आता ते बोलू लागलेले आहेत. तर शीला वहिनी, काय वाटतंय तुम्हाला? मी पहिल्यापासून माझं असंच म्हणणं होतं की अण्णा जे म्हणतील तो शब्द माझ्यासाठी प्रमाण होता. त्यामुळे जर त्यांनी स्वीकारलाय तर माझी काहीच हरकत नाहीये. पण मला असं वाटतं की हा जो राग आहे किंवा ही जी असुरक्षितता आहे की अरे बापरे, आता अण्णांनी हिला स्वीकारलं, ती कुठेतरी उमाला खेळणं नाकारण्यात शीलाची निघतीये का? की कुणीच माझं ऐकत नाहीये, आता माझा जो काय अधिकार मला गाजवायचा आहे तो माझ्या लेकीवर गाजवायचा आहे. त्यामुळे कदाचित ते काय म्हणतात ना, वडाचं तेल वांग्यावर निघतंय अशातला प्रकार होतोय थोडा. पण जर अण्णांनी हिला स्वीकारली असेल बिनशर्त तर मग माझं काहीच म्हणणं नाही.
आई वडील जे सांगतात ते आपण नेहमी ऐकावं. लहान मुलांच्या चांगल्यासाठी सांगतात ते. बरोबर. आई किती कष्ट करते तुझ्यासाठी, बाबा किती कष्ट करतात तुझ्यासाठी, करतात की नाही? झी 24 तास एक पाऊल पुढे.